नमस्कार. स्वामी समर्थ अनुभूती या चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे. श्री स्वामी समर्थ. स्वामी म्हणतात, मनातून उतरलेल्या लोकांना मनातच काय डोक्यात सुद्धा ठेवू नका. दुसऱ्यांवर टीका करणारी व्यक्ती एखाद्या सज्जन माणसाला बदनाम करू शकते, पण स्वतः मात्र सज्जन बनू शकत नाही. दुःख सहन करणारा माणूस एक ना एक दिवस सुखी होतोच, पण दुःख देणारा माणूस कधीही सुखी होऊ शकत नाही. हे नेहमी लक्षात ठेवा. माणसाचा स्वभाव थोडा तिखटच असावा, कारण गोड लागणारा ऊस लोक चावून खातात, पण तिखट मिरची चावून खाण्याची हिंमत कोणीही करत नाही. त्यामुळे तुमचा स्वभाव मिरचीसारखा तिखट असला म्हणजे कोणी तुमच्या नादी लागणार नाही. कारण आजकाल दुनियेत जास्त गोड स्वभाव असेल तर लोक फायदा घेतात, म्हणून स्वभाव थोडा तिखटच असला पाहिजे. क्षणभर एकांतात वेळ घालवल्यानंतर कळतं, आपल्याजवळ आपल्याशिवाय आपलं असं कोणीही नाही. कोणाच्या तरी भावना दुखावू नये, म्हणजे आपण स्वतः कर्ज घेतल्यासारखं आहे आणि ते आपल्याला व्याजासहित फेडावंच लागतं. एखाद्या व्यक्तीची सवय लागणं हे प्रेम होण्यापेक्षा जास्त भयानक असतं. दुसऱ्यांना टोपी घातली की कर्माचा OTP परमेश्वराकडे लगेच जातो. म्हणून सरळ मार्गाने आयुष्य जगा. काही लोक आपल्या अहंकारामुळे किमती नाती गमावतात, तर काही लोक नाती वाचवण्यासाठी स्वतःची किंमत देखील गमावतात. आकाशात उंच उडणारा पतंग आणि माणसाचं आयुष्य यात एक समानता असते. या दोघांनाही उंचीवर असेपर्यंत कौतुक आणि किंमत असते. तीच खरी तुमच्या जवळची माणसं असतात, जी तुमच्या आवाजावरून तुमच्या सुखाचा आणि दुःखाचा अंदाज लावतात. पैशाने फक्त राहणीमान बदलतं, लायकी बदलत नाही. काही वेळा पुढाकार कोणी घ्यायचा या एका गोष्टीमुळे बरेच प्रश्न अनुत्तरित राहतात. मनात उतरलेल्या लोकांना मनातच काय तर डोक्यात सुद्धा ठेवायचं नाही. स्वतःला घडवण्यात आपला वेळ खर्च करा, म्हणजे तुम्हाला इतरांना दोष द्यायला वेळच मिळणार नाही. नात्यांना मधुर आवाजाची आणि सुंदर चेहऱ्याची गरज नसते. गरज असते ती फक्त सुंदर मनाची आणि अतूट विश्वासाची. सुसंवाद हा फक्त एक शब्द आहे, पण जर कोणाशी केला तर मनातील अनेक वाईट विचारांचा मूळ काढून टाकतो आणि म्हणूनच संवाद साधा. जीवनामध्ये कोणाचाही स्वभाव ओळखायचा असेल तर त्याला फक्त एवढंच विचारा, माझी मदत करशील का? मग त्याचा खरा स्वभाव तुम्हाला लगेच कळेल. सवडीने आणि आवडीने बोलणाऱ्यांमध्ये खूप फरक असतो. यशस्वी माणूस होण्यापेक्षा उपयोगी पडणारा माणूस होण्याचा प्रयत्न करा. तुम्ही नक्कीच यशस्वी व्हाल. काय चूक होऊ शकते याची भीती बाळगणं थांबवा आणि जे लोक त्याबद्दल सकारात्मक राहण्यास सुरुवात करा. एखाद्या कामाचा जास्त विचार केल्याने तुमची ते काम करण्याची क्षमता नष्ट होते. आपल्या आयुष्याची कोणाचीही व्याख्या स्वीकारू नका. तुम्ही तुमच्या आयुष्याची व्याख्या स्वतः ठरवा. काय आहे ते स्वीकारा, काय होतं ते विसरा आणि काय होईल यावर विश्वास ठेवा. मित्रप्रेम हा असा खेळ आहे, जीव लावून खेळा तर दोघे पण जिंकतात, पण एकाने माघार घेतली तर मात्र दोघे पण हरतात. कोणीतरी फुलाला विचारलं, झाडावरून तोडले तेव्हा तुला वेदना झाल्या नाहीत का? फुलाने उत्तर दिलं, तोडणारा इतका आनंदात होता की मी माझ्या वेदनाच विसरून गेलो. आपल्यामधील विश्वास हा पर्वतालाही हलवू शकतो, परंतु आपल्यामधील शंका आपल्यासमोर पर्वत उभा करतो. आयुष्यामध्ये नेहमी आदर्श बनवण्याचा प्रयत्न करा, पण मी आदर्श आहे हे सिद्ध करण्यामध्ये तुमचा वेळ हा वाया घालू नका. माणसाजवळ पोत हवी, ऐपत हवी आणि दुनियेला ठोकरण्याची जिगर हवी, मग दुनिया तुमचं कौतुक करते. कधीकधी कोणाला दुखवण्यापेक्षा शांत राहिलेले चांगलं असतं. चेहरे ओळखता येत नाहीत, स्वभावसुद्धा ओळखता येत नाही, कारण दिसतं तसं अजिबात नसतं. कारण प्रत्येकाच्या मनामध्ये काही वेगळंच असतं, मात्र माणसाची कृती सगळं दाखवून जाते. आयुष्यामध्ये जर काहीतरी शिकायचं असेल तर कठीण परिस्थितीही शांत राहायला शिका. आयुष्यातल्या छोट्या छोट्या गोष्टीत समाधान मानून हसायला शिका. चेहरा कितीही सुंदर असेना, जर जीभ कडू असेल तर लोक तोंड फिरून घेतात. असामान्य माणसाची 3 लक्षणे असतात. जो चुकीचे काम करत नसल्याने त्याला कोणतीही चिंता नसते, त्याच्याकडे ठाम विचार असल्याने,
त्याच्या मनात गोंधळ नसतो आणि तो प्रामाणिक असल्यामुळे कशाचीही पर्वा किंवा भीती नसते. माणसाला ठेच लागते, पण त्यानंतर त्याचं चालणं हे कायमचं सुधारून जातं आणि म्हणूनच ठेचा या आवश्यक आहेत. माणसाला त्याने केलेला संघर्ष थकवतो, पण माणसाला तो बाहेरून सुंदर आणि आतून मजबूत बनवतो. मन स्वच्छ ठेवा आणि स्वच्छ मनाने स्तुती परमेश्वर नेहमी करतो. आयुष्यात आज आलेल्या परिस्थितीशी जो संघर्ष करेल त्यालाच उद्याचं सुख उपभोगायला मिळेल. सत्य हे पाहणाऱ्याच्या किंवा ऐकणाऱ्याच्या इच्छेचा विचार कधीच करत नाही. ते नेहमी जसं असतं तसं पुढे येत असतं. अगदी उगवत्या सूर्यासारखं आयुष्यात सर्व काही मिळतं, पण आपण जे शोधतो ते मात्र आपल्याला मिळत नाही. आयुष्य संपत जातं, शोध कार्य थांबत नाही. अंतिम क्षणी लक्षात येतं की जे बाहेर शोधत होतो ते तर माझ्याच जवळ होतं, आणि ते म्हणजे समाधान. कोणत्याही गोष्टीची किंमत फक्त 2च वेळी कळते, जेव्हा ती मिळत नाही तेव्हा आणि जेव्हा ती हरवते तेव्हा. त्या दरम्यानच्या काळात आपल्याला त्या वस्तूची किंमत किंवा त्या माणसाची किंमत कळतच नाही. ज्या व्यक्तीजवळ संयम, समाधान आणि सहनशीलता असते त्या व्यक्तीमध्ये कोणत्याही परिस्थितीवर मात करण्याची क्षमता असते. बरं चाललंय आयुष्य हे आपण कोणालाही सांगू शकतो, पण खरं काय चाललेलं आहे आपल्या आयुष्यामध्ये हे सांगायला जवळचा माणूसच लागतो. उगाच कडवटपणा येत नाही स्वभावात. कुठेतरी गोड स्वभावाचा माणसाने तोटा सहन केलेला असतो. आनंद त्यांना नाही मिळत जे स्वतःच्या स्वार्थासाठी जगतात. आनंद तर त्यांनाच मिळतो जे दुसऱ्यांच्या आनंदासाठी स्वतःच्या आयुष्याचे अर्थ बदलतात. रानावनात एकाकी पडलेले फूल जसं कोणाचीही कौतुक करण्याची वाट न पाहता फुलत असतं, अगदी त्याचप्रमाणे तुम्ही कोणाच्याही कौतुकाची वाट न पाहता तुमच्या प्रामाणिक प्रयत्नांवर टिकून राहा. कौतुक करणारेच तुम्हाला आपोआप शोधत येतील. मूर्ख माणसाला अक्कल देणं हे नास्तिक माणसाला प्रसाद देण्यासारखंच असतं. ना तो प्रसाद फळाला येतो ना ती अक्कल फळाला येते. शर्यतीत धावताना अर्धा रस्ता थांबणाऱ्यांना यश कधीच मिळत नाही. तुमची ऊर्जा कायम ठेवा, कामाची भूक ठेवा. कोणतीही गोष्ट अर्ध्यावर सोडू नका. स्वतःची चूक स्वतःला कळली की बरेच प्रश्न आपोआप सुटतात. तुम्ही उंच शिखरावर जरूर चढा, पण जगाने तुमच्याकडे पाहावे म्हणून नाही, तर शिखरावरून तुम्हाला जग पाहता यावं म्हणून. आपल्या हातून होणारी चूक हे आयुष्याचे एक पान आहे, पण नाती म्हणजे आयुष्याचं पुस्तक आहे. गरज पडली तर चुकीचं पान फाडून टाका, पण एका पानासाठी अख्खं पुस्तक गमावू नका. आपण जसे बोलावे, आपण कसे बोलावे हे शिकवण्यासाठी कोणताही वर्ग किंवा क्लास नसतो, पण आपण ज्या पद्धतीने बोलतो त्यावरून आपला वर्ग किंवा क्लास हा निश्चितच ठरतो. स्वामी भक्त हो. हा छोटासा संदेश जर तुम्हाला आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.